आज मी सांडगे बनवणार आहे। तासनतास डाळ भिजवायची गरज नाही, अगदी झटपट होतं। बाहेरून डाळ दळून आणायची गरज नाही, गॅस न चालू करता अगदी झटपट हे सांडगे मी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे, 1 कप चणा डाळ घेतली आहे। आधीच हे चणा डाळ स्वच्छ धुवून नंतर हे सावलीमध्ये वाळवून घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं जाडसर असं वाटण बनवायचं आहे। एकदम पावडर नाही बनवायचं, जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे डाळीचं। तर आता हे वाटलेली डाळ एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि उरलेली डाळ परत एकदा आपण जाडसर असं वाटून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा जाडसर वाटलेला जिरे पावडर घालूयात, लाल तिखट घालूयात, चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात, हळद आणि 1 चमचा यामध्ये लसूण पेस्ट घालायचं आहे आणि मुठभर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चांगलं असं मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पीठ मळून घेऊयात। दोन चमचे यामध्ये मसुरीची डाळ घालायची आहे। मसुरीची डाळ किंवा मुगाची डाळ घातलं तरीही चालेल। व्यवस्थित यामध्ये आपण हे मसुरीची डाळ मिक्स करून घेऊयात आणि लागेल तेवढं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। या पिठाचं टेक्स्चर थोडंसं रवाळ आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी टाकून काही वेळासाठी झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला भिजत ठेवायचं आहे। तर 10 मिनिटे मी इथे हे पाणी टाकून चांगलंसं भिजवून घेतलेलं आहे। लागेल तसं यामध्ये पाणी टाकून याचं आपण पीठ मळून घेऊयात किंवा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे हे या मिश्रणाचं पीठ मळून झालेलं आहे। या मिश्रणाचं थोडंसं पीठ घेऊयात आणि याचं आपण आता सांडगे घालूयात। स्वच्छ सुती कापडावर याचे अशा प्रकारे सांडगे टाकून घ्यायचे आहेत आणि सांडगे टाकून झाले की आपल्याला हे उन्हामध्ये टाकायचं आहे। कडकडीत आपल्याला उन्हामध्ये 2 दिवस हे सांडगे चांगलेसे वाळवून घ्यायचे आहेत आणि नंतर एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं की वर्षभर हे सांडगे चांगले असे टिकतात। तर अशा प्रकारे इथे हे अगदी सोप्या पद्धतीने डाळ तासनतास न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने सांडगे बनवून झालेले आहेत। चला तर मग परत भेटूया त्याच्याच एका नवीन रेसिपीसोबत।